नाशिक जिल्हा वाहतूक प्रमुख दिनेश साळवे यांच्या म्हणण्यानुसार 20 ते 25 वाहन चालकांची फसवणूक झाल्याप्रकरणी अंबड MIDC पोलीस ठाणे आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांच्याकडे लेखी तक्रारी देण्यात आल्या आहेत। पिकअप, अशोक लेलँड, आयशरसह इतर व्यावसायिक वाहने परस्पर विक्री केल्याचा आरोप करण्यात आला असून काही वाहने स्क्रॅप केल्याचाही दावा करण्यात आला। आपण माझ्या हातात जे निवेदन बघत आहे हे निवेदन नाशिक पोलीस आयुक्त साहेबांचं निवेदन आहे। याच्या आधी आम्ही 10-12 दिवसाआधी अंबड MIDC मध्ये जो पातळीश्वर राहणारा जॅकी पाटोळे व त्याची पत्नी रोहिणी पाटोळे या दोघा नवरा बायकोने जे माझ्या मागील काही ड्रायव्हर आहे 20-25 ड्रायव्हरांना महिन्याच्या रोजंदारीवर तुमची गाडी लावतो, तुम्हाला दर महिना 40-50 हजार रुपये तुम्हाला चालू होतील, तुमचा गाडीचा सर्व काही खर्च निघून जाईल, तुम्हाला ते पैसे वापरण्याचं असं खोटं वगैरे बोलून जो व्यवहार केलेला आहे। आणि परस्पर गाड्या मालेगावमध्ये त्याने 1.5-2 लाखाला त्या गाड्या जे मुस्लिम बांधव एजंट आहे त्या मुस्लिम बांधवांना त्या गाड्या परस्पर विकून दिलेल्या आहे। या ड्रायव्हरांच्या गरिबांचे गाड्यांवरचे हप्ते चालू आहेत, कर्जबाजारी त्या गाड्यांचे कर्जबाज झालेले आहेत, फायनान्स रिकव्हरीवाल्यांना मानसिक शारीरिक छळ देतात, त्यांच्या दारामध्ये येऊन त्यांची पाहिजे तेवढी ते रिकव्हरीवाले इज्जत करतात, फायनान्सवाले त्यांना फोनवर शिवीगाळ करतात। या सर्व त्रासाला कंटाळून काही ड्रायव्हर आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न करत आहे, आत्महत्येला प्रवृत्त होत आहे। जर एखादा जे ड्रायव्हरचा आत्महत्येला किंवा केसाला काही धक्का लागला तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील। आज 10-12 दिवस होऊन सुद्धाही अंबड MIDC पोलीस स्टेशनने अद्यापही जेवढे 5-6 एजंट आहेत जो जॅकी पाटोळे अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे। मला पोलीस प्रशासन सांगू इच्छितो की साहेब, जर एखाद्या ड्रायव्हरला जीवितहानी झाली तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील। आज ड्रायव्हरांच्या गाडीचे हप्ते चालू आहेत, त्यांना खाण्याचे मोहताज जी गाडी त्यांचा महिन्याचं घर चालवायचं, त्यांचा उदरनिर्वाह व्हायचं, ती गाडी या जॅकी पाटोळे नावाने या माणसाने खोटं नाटं बोलून गोड बोलून काही ड्रायव्हरांचे ॲग्रीमेंट करून ते ॲग्रीमेंटसुद्धा आम्ही अंबड MIDC पोलीस स्टेशनचा जे सेवाळे साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही दिलेले आहेत, तरीसुद्धा अद्यापही कारवाई नाही। मला पोलीस प्रशासनाने एकच सांगायचं साहेब, जर येत्या 5-6 दिवसाच्या आत जर आपण संबंधित जे दोषी इसम आहे यांच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही संबंधित सर्व ड्रायव्हर ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्यासोबत मी दिनेश साळवे ऑल इंडिया पॅन्थर सेना वाहतूक जिल्हा प्रमुख पोलीस आयुक्त साहेबांच्या ऑफिसमध्ये आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही। तक्रारींनंतरही कारवाई न झाल्याने चालक आर्थिक व मानसिक अडचणीत सापडलेत। संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। नितीन चंद्रमोरे, आपलं नाशिक।